भगवान शिव आणि पांडव यांच्यात का झालं युद्ध जाणून घ्या या कथेमध्ये. तर महाभारताच्या युद्धाच्या अखेरीस अश्वत्थामाने पांडवांच्या पुत्रांचा वध केला होता. पण काय तुम्हाला माहिती आहे की पांडव आपल्या मुलांच्या हत्येसाठी भगवान शिवाला दोषी मानून त्यांच्याशी युद्ध करू लागले. चला जाणून घेऊ पांडव आणि भगवान शिवांच्या मध्ये का झालं युद्ध. हा प्रसंग महाभारत युद्धाच्या अखेरच्या दिवसाचा आहे. युद्धाच्या अखेरच्या दिवशी दुर्योधनाने अश्वत्थामाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या मृत्यूची वाट पाहत असलेल्या दुर्योधनाने अश्वत्थामाला म्हणले, मला कुठल्याही परिस्थितीत 5ही पांडवांचं कापलेलं शिर पाहायचं आहे. दुर्योधनाला वचन दिल्यानंतर अश्वत्थामा उर्वरित सैनिकांसोबत पांडवाच्या मृत्यू षडयंत्र रचू लागला. तिकडे भगवान कृष्णांना हे माहीत होतं की महाभारताच्या शेवटच्या दिवशी काही ना काही नक्की घडेल. या संकटातून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने आदिदेव भगवान शिवाची विशेष स्तुती आरंभ केली. स्तुती करताना श्रीकृष्णाने भगवान शिवाला सांगितले की हे विश्वाचे पालन करता भूतांचे स्वामी, मी तुम्हाला प्रणाम करतो. भगवान तुमचे माझे भक्त पांडवाची रक्षा करा. श्रीकृष्णाची स्तुती ऐकून भगवान शिव नंदीवर सवार होऊन हातात त्रिशूल घेऊन पांडवांच्या रक्षणासाठी आले. सर्व पांडव त्यावेळी शिबिराच्या जवळ स्थिती नदीत स्नान करत होते. मध्यरात्री अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य तिघही पांडवांच्या शिबिराजवळ आले. पण बाहेर भगवान शिव यांना पहारा देताना पाहून जरा घाबरलेच. मग त्यांनी भगवान शिवाची स्तुती वंदना आरंभ केली. भगवान शिव हे आपल्या प्रत्येक भक्तांवर लवकरच प्रसन्न होतात. तेव्हा ते त्या तिघांवरही प्रसन्न झाले. शंकरजींनी वरदान म्हणून अश्वत्थामाला एक तलवार दिली आणि त्यांना पांडवाच्या शिबिरात जायची आज्ञाही दिली. मग अश्वत्थामाने आपल्या दोन्ही साथीदारांसोबत पांडवाच्या शिबिरात जाऊन धृष्टद्युम्न सोबत पांडवाच्या पुत्राचा वध केला. त्यानंतर ते तिघेही पांडवाचे कापलेले शिर घेऊन परतले. यावेळी शिबिरात वाचलेल्या पार्श्वशुद्धने या जनसंहाराची माहिती पांडवांना दिली. जेव्हा ही माहिती पांडवांना मिळाली तेव्हा ते शोकाकुल झाले आणि हा विचार करू लागले की स्वतः महादेव असतानाही कोणी शिबिरात घुसून आमच्या पुत्राची हत्या केली. यामध्ये महादेवाचीच चूक असेल. क्रोधात मर्यादा विसरून भगवान महादेवाला आव्हान देऊ लागले. भयंकर युद्ध सुरू झालं. पांडव जेवढे अस्त्र भगवान शिवावर चालवत होते ते सर्व भगवान शिवाच्या शरीरात समावून जात होते. कारण पांडव हे श्रीकृष्णाच्या शरणामध्ये होते आणि भगवान शिव हरी भक्ताच्या रक्षे स्वतः तत्पर राहिले. त्यामुळे शांत स्वरूप शिवाने पांडवांना सांगितलं की तुम्ही श्रीकृष्णाचे उपासक आहात म्हणून मी तुम्हाला क्षमा करतो, अन्यथा तुम्हा सर्वांचा वध केला असता. माझ्यावर आक्रमण केल्याच्या अपराधाचा फळ स्वरूप तुम्हाला कलियुगात जन्म घेऊन भोगावं लागेलच. असं म्हणून भगवान शिव अदृश्य झाले. दुःखी पांडवांनी कृष्णासोबत भगवान शिवाजींची स्तुती केली. पांडवाच्या स्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पांडवांकडून भगवान कृष्ण महादेवाला म्हणाले, हे प्रभू, पांडवांनी जी मूर्खता केली होती त्यासाठी ते क्षमा प्रार्थित आहेत. अर्थातच त्यांना क्षमा करा आणि दिलेल्या शापातून मुक्त करा. भगवान शिव म्हणाले, हे कृष्णा, त्यावेळी मी माझा
मायेच्या प्रभावात होतो, म्हणून मी पांडवांना शाप दिला आणि मी आता दिलेला शाप परत तर नाही घेऊ शकत, पण मुक्तीचा मार्ग नक्की सांगू शकतो. पांडव आपल्या अंशातून कलियुगात जन्म घेतील आणि आपले पाप भोगून शापातून मुक्ती मिळवतील. युधिष्ठिर वत्सल राजाचा पुत्र बनून जन्म घेईल. त्याचं नाव बलखानी असेल आणि तो शिरीष नगराचा राजा असेल. भीम वीरांच्या नावाने बनारसमध्ये राज्य करेल. अर्जुनाच्या अंशाने ब्रह्मानंद जन्म घेईल, जो माझा भक्त असेल. नकुलच्या अंशातून जन्म होईल कनेकोचा, जो रत्ना बाणोचा पुत्र असेल. सहदेव भीमसहित यांचे पुत्र देवसिंहाच्या स्वरूपात जन्म घेतील. दिलेल्या शापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मिळाल्यानंतर पांडवांनी भगवान शिवाला हात जोडून प्रणाम केला आणि भगवान शिव अंतर्ध्यान झाले. धन्यवाद.